श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, दररोज प्रत्येक जण घरी नियमानुसार देवाची पूजा करतो. आज जागेची कमतरता आहे, पण तरीही प्रत्येकाच्या घरात मंदिर पाहायला मिळते. जरी ते लहान घर असले तरी तिथेही तुम्हाला नक्कीच देवघर सापडेल. कारण प्रत्येकाची अशी श्रद्धा आहे की घरात देवघर असल्यामुळे सकारात्मक ऊर्जा राहते. तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल किंवा तुमच्या स्वतःच्या घरात, प्रत्येक व्यक्ती आपल्या जागेच्या उपलब्धतेनुसार पूजा नक्कीच करतो. मित्रांनो, मोठा प्रश्न असा आहे की घरामध्ये पूजास्थान योग्य ठिकाणी असणे खूप महत्वाचे आहे. आपण वास्तूच्या दृष्टिकोनातून पाहतो किंवा तांत्रिक दृष्टिकोनातून पाहतो. आपल्या घरातील पूजास्थानाचा आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो. मित्रांनो, तुम्ही देवघर कुठेही ठेवू शकता, परंतु सर्वप्रथम सूर्यप्रकाश तुमच्या देवघरापर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली पाहिजे. जर सूर्यप्रकाश किरण येत नसेल तर तुम्ही तुमच्या मंदिरात सूर्यनारायणाचे फोटो ठेवावा. याने काय होईल, सूर्यप्रकाश तुमच्या घराच्या मंदिरात अदृश्यपणे पडेल. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा जाणवत नाही, आपली उपासनाही सफल होते. पूजा करताना कोणत्या दिशेला तोंड करावे, देवाच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असावे, या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतात. भक्त हो, सर्व भक्तांचा असा विश्वास असतो की घरात कोणत्याही ठिकाणी कोणत्याही दिशेने भक्तिभावाने पूजा केली तरी ती पूजा यशस्वी होते. पण वास्तूबद्दल बोलायचे झाले तर घराच्या उत्तर पूर्व दिशेला देवघरासाठी असलेली जागा सर्वोत्तम मानली जाते. भक्त हो, या दिशेने पूजास्थान ठेवल्यामुळे घरात शांती राहते, धन, सुख आणि आरोग्याचे लाभ मिळतात. ईशान्य दिशेचे महत्व सांगताना वास्तूमध्ये असे म्हटले आहे की जेव्हा भगवान वास्तूला पृथ्वीवर आणले गेले तेव्हा त्यांचे मस्तक अर्थात त्यांचे डोके ईशान्य दिशेला होते. म्हणून ही दिशा सर्वोत्तम मानली जाते. आणि ही दिशा आणखीन का महत्वाची आहे, कारण सूर्याची पवित्र किरणेही याच दिशेने येतात, ज्यामुळे आपल्या घरातील पूजास्थानचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून जाते. भक्त हो, अनेक जण एकत्र कुटुंबात राहत असतात, परंतु आजकाल असे घडते की कुटुंब एक आहे मात्र भावभावांमध्ये वाटणी झाली आहे. त्यामुळे इतर सर्वजण एकाच घरात राहूनही एकापेक्षा अधिक देवघर ठेवतात. तुम्ही अशी चूक करू नका, नाहीतर घरात देवदोष लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहा, परंतु तुमच्याकडे एकाच घरात एकच पूजा खोली असावी. तसे नसल्यास घरात समस्या वाढू लागतात. भक्त हो, ईशान्य कोपरा हाच चांगला देवांसाठी स्थान मानले जाते. म्हणजेच घरातील हा कोपरा हा भगवान शिवाचा निवास आहे. देव गुरु बृहस्पती तसेच केतूची स्थिती देखील ईशान्य कोपऱ्यात असल्याचे सांगितले जाते. आणि म्हणूनच ही दिशा उपासनेसाठी अध्यात्मासाठी सर्वोत्तम मानली जाते. ज्यांचे मंदिर ईशान्य कोपऱ्यात असते ते लोक भाग्याने श्रीमंत असतात. त्यांच्यावर देवी देवतांच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो. भक्त हो, नीट लक्ष द्या. जर तुमच्या बेडरूम मध्येच देवघर ठेवण्यात आले असेल तर घाबरू नका. जेव्हाही तुम्ही झोपत असाल तर त्यावेळी ते देवघर पडद्याने नेहमी झाकून ठेवावे. मित्रांनो, यामुळे तुमची पूजाही यशस्वी होईल आणि तुम्हाला मंदिर दुसऱ्या ठिकाणी नेण्याच्या भीतीने त्रास होणार नाही, दोष लागणार नाही. मित्रांनो, मंदिरात विशेषतः रात्रीच्या वेळी पडदा लावावा. परंतु काही लोक काय करतात तर पूजा कक्षाच्या आजूबाजूला घाण ठेवतात किंवा देवाला पडद्याने झाकले आहे हेच ते मुळात विसरून जातात. पडदा उघडत नाही. तसेच पूजा खोलीत आजूबाजूला वादविवाद, मोठा आवाज होत असेल तर अशी पूजा खोली वास्तू दोषांनी भरलेली असते. वास्तूनुसार असे असले तरी अशा ठिकाणी निगेटिव्ह ऊर्जा पटकन येते. यामुळे या पूजा कक्षात बसून पूजा करणाऱ्या व्यक्तीची एकाग्रता बिघडते आणि पूजेचे शुभ परिणाम प्राप्त होत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही पूजेला बसता तेव्हा लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात शांतता ठेवावी, नंतरच तुम्ही पूजेला बसावे. घरातील पायऱ्यांखाली किंवा वरच्या मजल्यावर, बाथरूमला लागून, स्नानगृहाजवळ, बाथरूमच्या शेजारी किंवा घराच्या तळघरात अशा ठिकाणी देवघर ठेवू नये. घराच्या सुख समृद्धीसाठी हे चांगले मानले जात नाही. बरेच लोक काय करतात तर मोठ्या मंदिरांप्रमाणेच घरात बांधलेल्या मंदिराचा कळस बनवतात, तर हे चुकीचं आहे. घराच्या मंदिरात कळस बनवू नये. तसेच मंदिराच्या वरती जड वस्तू ठेवू नये. रिकाम्या माचीसच्या काड्या, पेट्या, मंदिरात पडलेल्या अगरबत्ती काड्या, सुकी फुले, ओला कचरा, देवांचे फाटलेले लाल वस्त्र, देवदेवतांच्या फाटलेले कपडे हे सर्व पूजास्थळी असल्यास त्वरित बदलावे. त्यामुळे घरात दोष निर्माण होतात. सूर्य, गणपती, शिवजी, विष्णू आणि माँ दुर्गा हे पंचदेव पूजा खोलीत ठेवावे. हे लक्षात घ्यावे की पूजेच्या ठिकाणी मध्यभागी गणपतीचे चित्र किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. पूजेच्या खोलीत ब्रह्मा, विष्णू, शिव, इंद्र, सूर्य आणि कार्तिकेय
यांची चित्रे ठेवल्यास त्यांचे तोंड नेहमी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असावे. भक्त हो, सर्वप्रथम पूज्य श्री गणेशाचे नुसते स्मरण केल्याने सर्व कार्य सिद्धीस जाते. मंदिरात ठेवलेल्या गणपती मूर्तींची संख्या 1, 3 किंवा 5 असू नये हे लक्षात ठेवा. हे अशुभ मानले जाते. म्हणजे त्यांची संख्या समसंख्येत असावी, विषम संख्या नसावी. श्री गणेशाचे स्वरूप समसंख्येसारखे आहे. या कारणास्तव त्यांच्या मूर्तींची विषम संख्या असणे चुकीचे मानले जाते. गणपती देवाचे किमान 2 मूर्ती ठेवणे उत्तम मानले जाते. पूजा खोलीत गणेशजींच्या मूर्तीचे मुख दक्षिणेकडे, कुबेराच्या मूर्तीचे मुख आणि दुर्गा मातेचे मुख दक्षिणेकडे असावे. घरच्या मंदिरात मा दुर्गा किंवा इतर कोणत्याही देवीच्या मूर्तींची संख्या 3 असू नये, कारण ती अशुभ मानली जाते. आपण इच्छित असल्यास आपण घरच्या मंदिरात 3 पेक्षा जास्त किंवा कमी मूर्ती ठेवू शकता. भक्त हो, मूर्तीच्या बाबतीत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मंदिरात कोणत्याही देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत. वेगवेगळ्या देवी देवतांची प्रत्येकी 1 मूर्ती ठेवता येते. पूजा कक्षातील हनुमानजींचे मुख नैऋत्य कोपऱ्यात असावे. घरातील मंदिरात हनुमानजींची एकच मूर्ती असावी, कारण बजरंगबली हा रुद्राचा अवतार मानला जातो. म्हणजेच ते शिव अवतार मानतात आणि घरात एकच शिवलिंग असावे. हनुमानजींची मूर्ती मंदिरात ठेवल्यास हनुमानजींची मूर्ती बसलेल्या स्थितीत ठेवणे चांगले. जर तुम्ही ती इतर कोणत्याही भागात ठेवत असाल तर हनुमानजींची मूर्ती ठेवण्याऐवजी असा फोटो ठेवू शकता ज्यामध्ये ते उभे आहेत. जर तुमची पूजा खोली पती पत्नीच्या बेडरूम मध्ये बनवली असेल, जर तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल तर त्यामध्ये हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो लावू नये. राधा कृष्णाचा फोटो तिथे लावू शकता. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात जी काही मूर्ती ठेवा त्यात एका मूर्तीपासून दुसऱ्या मूर्तीमध्ये 1 इंच अंतर असले पाहिजे. याशिवाय 2 देवतांच्या मूर्ती समोरासमोर ठेवू नये, अन्यथा तुमच्या आयुष्यात तणाव निर्माण होऊ शकतो. यातून कोणत्याही व्रताचे फळ मिळणार नाही. भक्त हो, अनेक वेळा असं होतं की आपण कुठल्या तरी मंदिरात गेल्यावर आपल्याला तेथील गुरुजी मूर्ती भेट देतात किंवा एखाद्या प्राचीन मंदिरात गेल्यावर आपण तिथून सुंदर मूर्ती घरी घेऊन येतो. मग काय होतं, पूजेच्या खोलीत बरेचदा देवघरात आधीच ठेवलेल्या मूर्त्या या सर्व डबल होतात. तर अशा डबल मूर्त्या घरात बसवू नये. तसेच भक्त हो, घराच्या मंदिरात कालभैरव, शिवाची नटराज मूर्ती, मा काली माता दुर्गेचा फोटो, शनीची मूर्ती तसेच राहू केतूच्या मूर्त्या चुकूनही ठेवू नये. आणि महाभारत, हिंसक, पशुपक्षी यासारखे फोटो, चित्र घराच्या भिंतीवर लावू नये. आता भक्त हो, काही लोक पैसे जमा करून किंवा मौल्यवान वस्तू पूजा घरात लपवून ठेवतात. असे कधीही ठेवू नये. पूजेच्या खोलीत तुम्ही चांदीचे नाणे कायमचे ठेवू शकता. यामुळे सुदैवाने तुमच्या घरात धनसमृद्धी, ऐश्वर्य आणि इतर साठ्याची कमतरता भासणार नाही. मात्र मंदिर कधीही रिकामी ठेवू नये. चांदीचा रुपया किंवा सोन्याची कोणतीही वस्तू माता राणीला किंवा देवी देवतांना अर्पण करावी. तुम्ही खास करून मंदिरात चांदीचे नाणे देखील ठेवू शकता. जर तुमच्याकडे मंदिरात ठेवण्यासारखे काही विशेष नसेल तर फुले ठेवा, प्रसाद ठेवा. हिरे, मोती, सोने, चांदी यापेक्षा देवी देवतांना आपण खऱ्या मनाने अर्पण केलेली फुलेच अधिक महत्वाची आहेत. भक्त हो, ही झाली मूर्तीची मांडणी. आता जेव्हा आपण रोज सकाळी पूजा करू लागतो तेव्हा सर्वप्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे, हळदीचे पाणी संपूर्ण घरामध्ये किमान मुख्य प्रवेशद्वारापाशी शिंपडावे आणि शक्य असल्यास गोमूत्र शिंपडावे. सर्वप्रथम सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे आणि नंतर तुळशीला पाणी अर्पण करावे. संध्याकाळी तुळशीसमोर दिवा अवश्य लावायचा. भक्त हो, याबाबत विशेष काळजी घ्या की सकाळी कधीही स्नान न करता किंवा घाणेरडे कपडे घालून देवाची पूजा करू नये. पूजेपूर्वी मनाला प्रसन्न करा, मग पूजा करायला सुरुवात करा. आणि पूजेच्या वेळी आपण ज्या आसनावर बसतो ते आसन आपल्या पायांनी कधीही इकडे तिकडे हलवू नका. आसन नेहमी हाताने उचलून खाली ठेवले पाहिजे. आपण ज्या आसनावर बसून पूजा करतो ते आसन आपल्यासाठी परिपूर्ण सिद्ध झालेले असते, ते पवित्र असते. म्हणूनच पायाने सरकवू नये. भक्त हो, जर तुम्ही तुमच्या घरामध्ये पितरांच्या फोटोंचे पूजन करत असाल तर ते उत्तम आहे, परंतु पितरांचे फोटो कधीही देवी देवतांच्या चित्रांसोबत ठेवू नये. मंदिरात मृत पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो टांगण्यासाठी दक्षिण दिशा उत्तम आहे. त्यांच्यासमोर दिवा आणि पाण्याची वाटी भरून ठेवावी. दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांच्या नावाचा किमान 1 दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावावा. जरी तुम्ही ते सकाळी लावू शकत नसाल, संध्याकाळी दोन्ही ठिकाणी जाळू शकत नसाल, तरी तुम्ही किमान संध्याकाळी ते नक्कीच करावे. भक्त हो, वर्षभरात जेव्हा जेव्हा शुभ मुहूर्त येतो किंवा कोणताही सण येतो तेव्हा तुम्ही संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. गोमूत्र घरात शिंपडल्याने शुभ 2 गोष्टी घडतात.
प्रथम, पर्यावरण शुद्ध राहते, सकारात्मकता येते. आणि दुसरे म्हणजे गोमूत्र हा एक अतिशय चमत्कारिक उपाय आहे. या उपायाने दैवी शक्तींचा आशीर्वाद घरावर राहतो. कोणत्याही प्रकारची काळी जादू घरावर झाली असेल तर ती टळते. तसेच जर घरात नकारात्मक ऊर्जा स्थिरावली असेल तर ते घरापासून पूर्णपणे दूर जाते. भक्त हो, तुम्ही तुमच्या पूजा मंदिरात ठेवलेल्या मूर्ती लहान, वजनाने हलक्या असतील तर उत्तम. परंतु तुम्ही तुमच्या घरात खूप मोठ्या मंदिरात ठेवलेल्या मूर्तीसारखी मूर्ती ठेवू नका. घरात ठेवलेले शिवलिंग हे अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नसावे. जर तुम्ही शिवलिंग ठेवलं असेल तर तुम्ही नक्की शिव परिवाराचा एखादा फोटो देखील ठेवा. फोटोवरील देवाचा चेहरा कधीही फुलांनी, गंधाने झाकून ठेवू नये. अनेक जण फुलांच्या माळांनी, फुलाने देवाचे तोंड झाकतात. असे करू नये. शक्य असल्यास आपण आपली पूजा खोली तळमजल्यावर ठेवा आणि ते प्रशस्त आणि मोठे असावे. मित्रांनो, कोणतीही मूर्ती तुटली किंवा पूजेचे साहित्य खराब झाले तर ते पूजेच्या ठिकाणाहून ताबडतोब काढून वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. भंगलेल्या मूर्तीची पूजा करणे अशुभ मानले जाते. या संदर्भात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या शिवलिंगाला तडा गेला असेल किंवा इतर काही झालं असेल तरीही शिवलिंग कोणत्याही स्थितीत तुटलेले मानले जात नाही. देवासमोर नेहमी पाण्याचे भांडे भरून ठेवावे. शक्य असल्यास तुळशीचे पान त्यात ठेवावे आणि तुळशीचे पान रोज भगवान रामजी असो किंवा भगवान विष्णूचे रूप असो, कृष्ण असो किंवा हनुमान असो, त्या सर्वांना रोज तुळशीचे पान अर्पण करावे. मित्रांनो, अगदी 5 मिनिटांसाठी का होईना सकाळी उठल्यानंतर तुम्ही ध्यान करा, आसन करा, देवाला आंघोळ घाला, अगरबत्ती लावा, अखंड तांदूळ, कुंकुम, चंदन, फुले अर्पण करा, प्रसाद ठेवा. तुम्हाला वाटेल तशी पूजा करा, मात्र मनापासून करा. आपण जितके मन लावून करू शकता तितके केले पाहिजे. विशेषतः सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तांदूळ अर्पण केला जातो, पण पूजेचा तांदूळ नेहमी अखंड असावा. तुटलेला तांदूळ न वापरता अख्खा तांदूळ शक्य असल्यास हळदीसह पिवळे करून अर्पण करावा. ते तांदूळ पिवळे कसे बनवायचे तर हळद थोड्या पाण्यात भिजत घाला, नंतर त्यात ते तांदूळ मिक्स करा, त्यानंतर ते पसरवून वाळवा आणि नंतर एका डब्यात भरून ठेवा. अशा प्रकारे पिवळ्या तांदळाने पूजा केल्यास मानले जाते की तुम्ही भविष्यात खूप मोठा व्यवसाय करू शकाल. मित्रांनो, तुम्ही रोज पूजेत 2 दिवे लावा. पूजेमध्ये तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला आणि तेलाचा दिवा उजव्या बाजूला ठेवावा. देवी देवतांच्या पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व असते. ज्या लोकांना विधिव्रत पूजा करणे शक्य नाही ते लोक देवासमोर एक दिवा लावून पूजा करू शकतात. दिव्याने आरती केली जाते. आरती केल्यानंतरच पूजा संपन्न होते. आरतीचे महत्त्व लक्षात घेऊन दिवा तयार करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. दिवा लावताना या मंत्राचा उच्चार नक्कीच करा. शुभं करोति कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. मित्रांनो, दिवेला नमस्कार करून या मंत्राचा जप केल्याने घरामध्ये सर्व काही शुभ घडते, सर्वांचे कल्याण होते, चांगले आरोग्य मिळते, धनसंपत्ती वाढते, शत्रूच्या बुद्धीचा विनाश होतो. आता सांगते दिव्याशी संबंधित 5 खास गोष्टी. पूजेमध्ये तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताकडे आणि तेलाचा दिवा उजव्या हाताकडे लावावा. पूजा करताना दिवा विझणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. दिवा विझल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या रुईचा वातीचा उपयोग करावा. या उलट तेलाच्या दिव्यासाठी लाल दोऱ्याच्या धाग्याचा वातीचा उपयोग करावा. ज्या दिव्यात तुम्ही तेल ओतणार त्या दिव्यात 2 लवंगा आणि 2 कापूर टाकावेत. हे काम केल्याने घरातील वाईट नजर किंवा जे काही वाईट घडते ते तुमच्या घरातून निघून जाते. जळणारा दिवा अकाली मृत्यू आणि अपघातांपासून घराचे रक्षण करतो. पूजेमध्ये कधीही खंडित दिवा वापरू नये. धार्मिक कार्यामध्ये खंडित सामग्री शुभ मानली जात नाही. भक्त हो, संध्याकाळी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरात धूप लावा. वाईट नजर, जादूटोणा कोणी केला असेल यासाठी लोबांचा धूप लावा आणि सुख शांतीसाठी तमालपत्राचा धूप करावा. जे तमालपत्र आपण जेवणात घालतो तेच तमालपत्र आहे. पूजेमध्ये शिळी फुले, पाणी अर्पण करू नयेत. नेहमी स्वच्छ आणि ताजे पाणी वापरावे. आपण जे काही हार, फुले, पाणी इत्यादी देवी देवतांना अर्पण करता ते कधीही स्वच्छ पाण्याने धुतल्याशिवाय घेऊ नयेत. जेव्हाही तुम्ही फुले अर्पण कराल तेव्हा उजव्या हाताच्या अनामिका आणि अंगठ्याच्या सहाय्याने फुले अर्पण करावी. अर्पण केलेले फूल अंगठा आणि तर्जनी यांच्या मदतीने काढून टाक. फुलांच्या कळ्या अर्पण केल्यास मनाई आहे. फुलांच्या कळ्या कधीच देवाला अर्पण करू नयेत. पण हा नियम कमळाच्या फुलाला लागू होत नाही. मित्रांनो, मंदिरातील कचरा, अगरबत्ती, काड्या, कुजलेली फुले आणि कपडे कधीही माता गंगेत विसर्जित करू नये.
याने आई गंगा रागवते. शास्त्रात एक कथा आहे. जेव्हा लोक कुजलेले कपडे आणि सर्व काही गंगेत विसर्जित करू लागले तेव्हा माता गंगा रडत शिवाकडे गेली. तेव्हा भगवान शिव क्रोधित झाले. त्यांनी गंगा मातेला असे वरदान दिले की जो कोणी गंगेत पवित्र वस्तूंचे विसर्जन करेल तो माझा भयंकर शाप भोगेल. तो नरकात भटकत राहील. त्याला कधीही मोक्ष मिळणार नाही, गंगाजल मिळणार नाही. जो कोणी गंगेत स्नान करेल त्याचे शरीर सदैव पवित्र राहील. म्हणूनच गंगेत केवळ पवित्र अस्थी, हवन, साहित्याची राख, पवित्र फुले किंवा देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्तींचेच विसर्जन करावे. मित्रांनो, तुळशीशिवाय देवाची पूजा पूर्ण होत नाही. तुळशीची मान्यता इतर सर्व फुलांपेक्षा श्रेष्ठ मानली जाते. मंगळ, शुक्र, रवी, अमावस्या, पौर्णिमा, द्वादशी आणि रात्री किंवा संध्याकाळच्या वेळी तुळशीची पाने तोडू नये. ग्रहण काळातही तुळशीची पाने तोडू नये. तुळशीची पाने तोडताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे की देठ न तोडता फक्त पानं तोडावी. रिकामे देठ तोडू नये. मित्रांनो, तुळशीची पाने आणि गंगाजल हे पूजेत जास्त दिवस वापरू शकता. ते कधीही शिळे मानले जात नाही. आपण उर्वरित घटक ताजे वापरावे. एखादे फूल सुकले, गळून पडले किंवा खराब झाले किंवा तुम्ही ते जमिनीतून उचलले असेल तर ते देवाला अर्पण करू नये. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार 2 हातांपेक्षा जास्त शस्त्रे असलेल्या देवांची चित्रे घरात लावू नये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हाही पूजा कराल तेव्हा घराच्या कोणाकोपऱ्यात घंटा वाजवावी. घराभोवती फिरून घंटा वाजवा किंवा वाटल्यास शंख वाजवा. यामुळे तुमच्या घरातून सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. घरच्या मंदिरात पूजेसाठी शंख ठेवत असाल तर त्यासाठी काळजी घ्या. मित्रांनो, पूजा खोलीच्या जवळ आणि घरातील ईशान्य कोपऱ्यात झाडू आणि कचरा ठेवू नये. शक्य असल्यास पूजा कक्ष स्वच्छ करण्यासाठी वापरात येणारा झाडू आणि मॉप देखील वेगळा ठेवा. जे कापड घरात इतर भाग पुसण्यासाठी वापरले जाते तेच कापड पूजा कक्षात वापरू नये. जुनी रद्दी वगैरे आणि जुन्या फुलांच्या माळा कधीही मंदिरात ठेवू नये. मित्रांनो, तुम्ही नेहमी पूजा केल्यानंतर परिक्रमा करावी. स्वतःभोवती एकदा परिक्रमा करा. नाहीतर तुम्हाला वेगवेगळ्या देवी देवतांची स्वतंत्र परिक्रमा करायची असेल तर भगवान सूर्यासोबतच श्री गणेशाची 3 परिक्रमा, भगवान विष्णूची 4 परिक्रमा आणि शिवाची अर्धी परिक्रमा करावी. मित्रांनो, आता बोलूया पूजा करताना कोणत्या दिशेने तोंड करावे. जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा पूर्वेकडे तोंड करून म्हणजे पूर्वेकडे तोंड करून पूजा करणे सामान्यतः उत्तम मानले जाते. त्यात देवाची मूर्ती असेल तर त्याची मुख्य नजर पश्चिमेकडे असावी. अशा प्रकारे केलेली उपासना आपल्यातील ज्ञान, क्षमता, सामर्थ्य प्रकट करते, ज्यामुळे आपण आपले ध्येय सहज साध्य करू शकतो. मित्रांनो, वास्तूमध्ये पूर्वेकडे तोंड करून बसणे हे ज्ञानप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानले जाते. देवाचे कधीही दक्षिणेकडे तोंड करू नये हे लक्षात ठेवा. पूर्व, पश्चिम आणि उत्तराभिमुख देव असू शकतात. साधी पूजा करायची असेल तर तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून पूजा करा, हे सर्वोत्तम आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या घरात योग्य दिशेला पूजास्थान बनवून योग्य पद्धतीने पूजा केली तर नक्कीच तेथे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असेल जो तुम्हाला निरोगी ठेवेल, तुम्हाला आनंद देईल, तुम्हाला शक्ती आणि प्रतिष्ठा देईल. आज मी तुम्हाला मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करावी हे संपूर्ण नियमांसह सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्या दिशेला मुख करून पूजा कशी करावी, पूजेत कोणत्या गोष्टी ठेवाव्यात आणि रोज पूजा कशी करावी. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की दिवा पूर्ण जळणे किंवा दिव्यात फुल तयार होणे हे आपल्याला काय संकेत देते किंवा आपल्याला दिवा का लावावा लागतो. महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या घरात जे दिवे लावता त्याबद्दल मी तुम्हाला एक एक करून माहिती सांगणार आहे. त्यापूर्वी व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमची एक लाईक खूप मोलाची आहे. तुमचे नशीब एखाद्या चमकत्या ताऱ्यासारखे चमकताना पाहण्यासाठी असा दिवा घरात नक्की लावा. घरात जळणारा दिवा असेल तर जीवन आहे, कारण फक्त दिवाच आपल्या जीवनात प्रकाश आणतो. जिथे दिवा जळत असतो तिथे पैसाही आकर्षित होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मित्रांनो, आज आपण दिव्या संबंधित काही रहस्यमय गोष्टी जाणून घेणार आहोत. पूजा करताना किंवा पूजा घराच्या मंदिरात किंवा घराबाहेरील मंदिरात आपण जो दिवा लावतो त्याबद्दल. तुम्ही तुमच्या घरच्या मंदिरात किंवा बाहेरच्या मंदिरात पूजा करत असाल आणि पूजा करताना दिवा लावण्याचे नियमही तुम्हाला माहित असतील. देवाच्या नावाने तुम्ही लावलेला दिवा काही चुकीचा संकेत देत आहे की नाही हे तुम्हाला कसे कळेल. तुमच्या दिव्याची वात पूर्णपणे जळते किंवा दिव्यात तूप आणि वात शिल्लक राहते किंवा दिव्याच्या वातीवर फुल तयार होत नाही. याचा अर्थ काय आहे. जेव्हा दिवा पूर्णपणे जळतो आणि स्थिर होतो तेव्हा ते काय सूचित करते. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या तुम्ही घेतलेल्या दिव्याशी जोडलेल्या आहेत का. किती दिवसांनी दिवा बदलायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे जाणून नवल वाटेल की जर तुम्ही तुमच्या पूजेच्या मंदिरात दिवा लावताना ही चूक केली तर त्याचे परिणाम
तुम्हाला भोगावे लागते. मित्रांनो, जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपला दिवा कधी अचानक विझतो, कधी कधी असं होतं की पूजा झाल्यावर आपण तो दिवा देवासमोर जळत ठेवतो, पण काही वेळाने तो विझतो, मात्र वात त्यातच राहते. कधी कधी आपल्या दिव्याची वात पूर्णपणे जळून जाते, त्यात एक फुलही तयार होते. मग त्याचा वेगळाच आध्यात्मिक आणि सकारात्मक परिणाम आहे. म्हणून सर्वप्रथम आपल्या दिव्यामध्ये एक फूल तयार झाल्यास त्याचा अर्थ काय आहे हे जाणून घेऊया. प्रिय मित्रांनो, जर आपल्या दिव्याच्या वातीमध्ये एखादे फूल तयार होत असेल तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की देवाने तुमची प्रार्थना स्वीकारली आहे आणि तो तुमच्या पूजेने प्रसन्न झाला आहे. ती या वातीमध्ये बनलेल्या फुलावरून सूचित करते. जर तुमच्या घरात देवी शक्ती असतील आणि तुमच्या सोबतच त्या देवपूजेची काळजी घेत असतील तर तुमच्या दिव्याच्या वातीमध्ये एकापेक्षा जास्त फुलं उमटतात आणि कधी कधी तुमच्या दिव्यात देवीचे रूप सुद्धा दिसू लागते. देवीचे रूप दिसू लागते, फुलात रूपांतर होते, तर तुम्ही खरोखर खूप भाग्यवान आहात. यासोबत तुम्हाला दिवा लावण्याचे काही खास नियम माहीत असणे आवश्यक आहे. मित्रांनो, तुमचे विचार मनात ठेवून तुम्ही आधीच पेटलेला दिवा लावलात तर दुर्दैव तुमची साथ कधीच सोडत नाही. जर तुम्ही बोलता बोलता किंवा इतर कुठलाही दिवा पेटवून त्यात तुमचे विचार ठेवता तर असे केल्याने देव तुमच्यावर प्रसन्न होण्याऐवजी तुमच्यावर कोपतो. त्याचे फार भयंकर परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात. तुमचे काम बिघडू लागते, तुमच्या तिजोरीतील पैसे खर्च होऊ लागतात आणि तुमचे पैसे मिळवण्याचे सर्व मार्ग बंद होतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही दिवा लावाल तेव्हा नेहमी स्वच्छ दिवा वापरायचा. मित्रांनो, यासोबतच काही लोकांना दर काही दिवसांनी दिवा बदलण्याची सवय असते. तुम्ही ज्या दिव्याची पूजा कराल तो कधीही बदलू नका. तुम्ही तो दिवा परिपूर्ण ठेवू द्या. देवासमोर रोज दिवा लावला की तो दिवा कालांतराने परिपूर्ण सिद्ध होतो. त्या दिव्यामध्ये भगवंताची सकारात्मक ऊर्जा येते. जेव्हा तुम्ही तो दिवा लावता तेव्हा तुमचे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात. म्हणून तो दिवा दररोज स्वच्छ करा. मग त्यात फक्त वस्तू ठेवून जाळू नका. जितके वेळा तुम्ही दिवा लावा तितके वेळा दिवा स्वच्छ करा आणि त्याच दिव्यात वात पुन्हा पुन्हा लावा. पण चुकूनही तो दिवा बदलता कामा नये, तर तुमच्या प्रगतीला बाधा येऊ शकते. म्हणून तुम्ही तुमचा दिवा कधीही बदलू नका. त्याच दिव्यात 10 वर्ष 20 वर्षे सतत वात लावू शकता. यामुळे तुमचा दिवा परिपूर्ण होईल, सिद्ध होईल. तुम्ही तुमच्या घरातही त्याचा चमत्कार पाहू शकता. जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल, त्याचा ताप उतरत नसेल तर हा दिवा काही वेळ पाण्याच्या भांड्यात ठेवा. आता हे पाणी त्या रुग्णाला प्यायला द्या. त्याचा ताप 10 ते 15 मिनिटात उतरतो. जर तुमच्या घरात कोणी वाईट असेल, कोणी तुमच्या व्यवसायात वाईट करत असेल, तुमचा व्यवसाय चांगला चालत नसला तरी हा दिवा तांब्याच्या भांड्यात पाण्यात भरून रात्रभर तसाच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या घरात आणि दुकानात ते पाणी शिंपडा. असे केल्याने तुम्हाला स्पष्ट परिणाम दिसतील. कारण जेव्हा आपण आपल्या पूजेत एकाच वस्तूचा सतत वापर करतो, असे केले तर ती गोष्ट शुद्ध होते आणि सिद्ध होते. देवाची ऊर्जा त्या वस्तूमध्ये शोषली जाते. म्हणून आपल्या मंदिराचा दिवा बदलण्याची चूक कधीही करू नका. मित्रांनो, तुमच्या मंदिराचा दिवा तुटला किंवा खराब झाला किंवा तुटला तरच तुम्ही तो दिवा बदलू शकता. पण तरीही तो दिवा फेकू नका, तर तो आपल्या घरात सुरक्षितपणे ठेवा. कारण तो देवाच्या सकारात्मक ऊर्जेचे भांडार आहे. जर तुमचा दिवा पूर्णपणे जळत नाही, तो तुमच्या दिव्यात स्थिरावला तर सर्वात आधी हे पहा की जर तुम्ही कोणत्याही झाडाची किंवा रोपाची पूजा करत असाल आणि पूजेत लावलेला दिवा पूर्णपणे जळत नसेल किंवा तो त्यात स्थिरावला आहे तर हे अपायकारक ठरेल. तुमचे घर हे रोगांचे घर बनते आणि हा रोग तुम्हाला कधीच सोडणार नाही. म्हणून जेव्हा तुम्ही कोणत्याही झाडाची, मंदिराची, बाहेरील कोणत्याही जागेची पूजा कराल तेव्हा लक्षात ठेवा की त्याचे सर्व सार त्या भांड्यात जळून जाते. तुमच्या चांगल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होईल. जर तुमच्या घरातील, मंदिरातील दिव्याची वात पूर्णपणे जळत नाही, पूजा करताना दिवा पुन्हा पुन्हा विझत असेल तर तुमच्या घरात नक्कीच नकारात्मक ऊर्जा आहे आणि ती तुमच्या पूजेमध्ये अडथळे निर्माण करण्याचे काम करत आहे. मित्रांनो, जर आपल्या घरात कोणतीही वाईट शक्ती असेल किंवा अशी कोणती ऊर्जा असेल जी आपल्या घरात देवाची कृपा असेल आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर ती तुमची पूजा यशस्वी होऊ देत नाही. कारण मित्रांनो, एक गोष्ट महत्वाची आहे, फक्त एक प्रकारची ऊर्जा त्यात राहू शकते, एकतर सकारात्मक किंवा नकारात्मक. आणि तेथे असलेल्या वाईट शक्तींना कधीही असे वाटत नाही की दैवी शक्ती तुमच्या घरात राहावी. कारण जर देवाने तुमच्या घरात आशीर्वाद दिला तर त्या वाईट शक्तींना तुमच्या घरातून बाहेर पडावे लागेल. तुमच्या पूजेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रभावामुळे तुमचा दिवा पुन्हा पुन्हा विझला जातो. किंवा जर आपल्या दिव्याची वात पूर्णपणे जळत नसेल तर हे सर्व टाळण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते म्हणजे
देवाचे खऱ्या मनाने स्मरण करा. जेव्हाही तुम्ही दिवा लावाल तेव्हा सर्वात आधी देवाला प्रार्थना करा की तुमच्या आजूबाजूला जास्तीत जास्त लोक आहेत. जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ती तुमच्यापासून दूर राहिली पाहिजे. देवाचे आशीर्वाद तुमच्यावर असावेत. तसेच अशा शक्तींपासून दूर राहण्यासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा गंगेच्या पाण्याने एक गोलाकार वर्तुळ बनवा आणि त्या गोलाकार वर्तुळात दिवा ठेवा. कारण मित्रांनो, गंगेचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते आणि गंगेच्या पाण्याला महादेवाचा आशीर्वादही मिळाला आहे. त्यामुळे गंगा असल्यामुळे सर्वप्रथम कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे गंगाजल कधीही खराब होत नाही आणि गंगाजल प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेचे सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करते. गंगाजलाने बनवलेल्या गोल वर्तुळात दिवा ठेवल्यास कोणतीही शक्ती तुमच्या पूजेमध्ये अडथळा आणू शकत नाही. तुमच्या पूजेमध्ये अडथळा आणू शकणार नाही आणि कोणतीही नकारात्मक ऊर्जा येणार नाही. ती शक्ती तुमचा दिवा विझवू शकणार नाही. तुम्ही तुमची उपासना चालू ठेवू शकता आणि दैवी शक्ती सुद्धा त्यांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात ठेवतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओमध्ये. स्वामी समर्थ महाराजांचा कमेंटमध्ये जय जयकार करायला विसरू नका. जी इच्छा असेल ती लवकर पूर्ण होईल. व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही आमच्या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.